आणि त्या शहरामध्ये भूमिपूजन करत असताना सगळ्यात महत्त्वाची 2-3 जी भूमिपूजन आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे जे पुरातकालीन विठ्ठल मंदिर आहे त्याच्या सुशोभीकरणाचं देखील आज आम्ही भूमिपूजन करतो आहे। महाराष्ट्रातलं पहिलं अंडरआर्म क्रिकेटचं स्टेडियम आपण रत्नागिरीमध्ये बांधतो आहे, त्याचं भूमिपूजन आज आम्ही करणार आहोत। स्मार्ट सिटी म्हणून जी काही कामं मंजूर झालेली आहेत रत्नागिरीमध्ये त्याचं देखील आम्ही भूमिपूजन करणार आहोत। आणि पावसामुळे रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यावर देखील उपाययोजना करण्याचा निर्णय जो नगरपालिकेने घेतलेला आहे त्याचा देखील आढावा मी आज रत्नागिरीच्या दौऱ्यामध्ये घेणार आहे। राजकीय संजय राऊतांनी अमित शहांना पत्र लिहिलेलं आहे। भाजपच्या नव्या कार्यालयासाठी भाजप मंडळींनी गैरवापर करून ताबा मिळवला आणि पालिकेच्या निवासी उद्दिष्टासाठी राखीव असलेला भूखंड 11 दिवसात भाजपने पदरात काढला असा आरोप केला। भारतीय जनता पक्षाचं कार्यालय होत असताना आणि त्याचं भूमिपूजन होत असताना त्याच्यावर जर टीका केली नाही तर लोकांना आश्चर्य वाटेल म्हणून हे पत्र दिलेलं आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार हे अतिशय नियमामध्ये चाललेलं आहे, त्याच्यामुळं कुठेही भाजपाला फेवर करण्यासाठी कुठेही महानगरपालिकेनं असा निर्णय घेतलेला नाही। परंतु एखादी चांगली गोष्ट घडत असताना एखाद्या पक्षाची वास्तू निर्माण होत असताना जर आपण बोललो नाही तर कदाचित कमीपणा ठरू शकतो, यासाठी हे पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये काही तथ्य असेल असं मला वाटत नाही। उद्धव ठाकरे सेनेचा आज निर्धार मेळावा मुंबईमध्ये होतो आहे। ठाकरे तसं राहुल गांधींनी वोटिंग संदर्भामध्ये जो पंचनामा केला तसा पंचनामा करण्याची शक्यता आहे। हा पंचनामा कधी आपण करू शकतो? तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुका झाल्या। लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर महायुतीला जसं यश महाराष्ट्रामध्ये पाहिजे होतं तसं लोकसभेला मिळालं नाही। त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महायुतीला फार मोठं चांगलं यश मिळालं। मग त्यावेळी ईव्हीएमवर शंका काढली गेली। मी अनेक वेळा सांगितले जर ईव्हीएमवर शंका असेल तर लोकसभेला निवडून आलेल्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा, युबीटीच्या राहुल गांधींच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, आता युबीटीच्या आमदारांनी राजीनामा द्यावा। जर ईव्हीएमवर विश्वासच नाही मग ते खोटे निवडून आलेले आहे, पण जसे आम्ही खोटे निवडून आलो असं त्यांचं म्हणणं आहे तसं ते देखील खोटे निवडून आलेले आहेत। आणि जर स्वाभिमान असेल तर केंद्रातल्या विरोधी पक्ष नेत्यांपासून महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांनी राजीनामा द्यावा ना, तर खऱ्या अर्थानं स्वाभिमान लोकांना कळणार आहे। फक्त फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी मोर्चे काढायचा, निर्धार मेळावा करायचा, निर्धार मेळावा काढून काही होणार नाही। मुंबई महानगरपालिकेच्या लोकांनी निर्धार केलेला आहे की महायुतीचाच भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर फडकणार आहे। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित सामोरे जाईल, मात्र मुंबईतल्या 50 जागांवर भाजप आणि शिवसेनेत सध्या रस्सीखेच असलेली माहिती जी आहे ती समोर येते आणि अंतर्गत जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सध्या सुरू आहे आणि पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतरच तो सुटेल अशी शक्यता देखील वर्तवली जाते। असं कोणी सांगितलं? असं आहे की ज्या 2017ला ज्यावेळेला निवडणुका झाल्या म्हणजे एकत्रित शिवसेनेने साधारण पश्चिम उपनगरासह 44 ज्या जागा आहेत ना तिथे भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता आणि त्याच्यावरती शिवसेना साधारणपणे आता क्लेम करते। पहिली गोष्ट 84 जागा मुंबई महानगरपालिकेतल्या 227 पैकी या शिवसेनेनं जिंकल्या। त्या 84 जागांपैकी बहुसंख्य नगरसेवक हे आता धनुष्यबाणाच्या शिवसेनेबरोबर आहेत। 82 जागा ह्या भाजपनं जिंकलेल्या होत्या, 30 जागा काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या। 30 जागा या काँग्रेसनं जिंकलेल्या होत्या, काही जागा एनसीपीनं जिंकल्या होत्या, काही जागा अबू आझमीने जिंकलेल्या होत्या। असं कॅल्क्युलेशन करून ते 227 झाल्या होत्या। त्याच्यामुळे मला असं वाटतं की महानगरपालिकेची निवडणूक ही आत्ता काही ताबडतोब आचारसंहिता लागलेली नाही, परंतु मी राज्याच्या समन्वय समितीमध्ये आहे। जी आपल्याला माहिती मिळाली की 50 जागांवर कुठं चर्चा झाली किंवा चर्चा होऊन तिढा निर्माण झाला आहे, कुठं समन्वय समितीची बैठकच झालेली नाही। तिकीट वाटपाची जर बैठकच झाली नसेल तर हा तिढा कुठनं निर्माण झाला? त्याच्यामुळे तिढाबिडा काही निर्माण होणार नाही। असा तिढा निर्माण करण्याचा बालिश खेळ काही लोकांनी जरी केला असेल तरी त्याला पण आम्ही भीक घालणार नाही। महायुतीनंच आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका लढवणार आहोत आणि बीएमसीवर कुठच्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकण्याची जबाबदारी आमच्या तिन्ही पक्षांची आहे। सर, या 30 वर्षात भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे यावर्षी देखील जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी भाजप आग्रही असून सर्वात मोठा भाऊ ठरण्याचं त्यांचं देखील एक चर्चा असल्याचं। जो मोठा भाऊ आहे त्याला मोठा भाऊ म्हटलंच पाहिजे ना। कसं आहे की भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये ही नॅचरल अलायन्स आहे जी शिंदे साहेबांनी घडवली 3 वर्षापूर्वी। त्याच्यामुळे आमच्यामध्ये जे काय आहे ते समान सन्मानानं होणार आहे। काही पक्ष
काही पक्षांकडे आमच्यावर युती करा युती करा युती करा म्हणून बघताय ना तुम्हीच दाखवताय सगळं. त्याच्यामुळं त्या मागे लागलेले आहे. काही लोक आपण निवडून येणार नाही ही खात्री झाल्यामुळे युतीची अपेक्षा करतात. तशी आमची परिस्थिती नाही आहे. भाजप, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे मित्रपक्ष हे अतिशय ठामपणानं राजकीय पाय रोवून उभे आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही आमचीच असणार आहे. पण सर, साधारणपणे 44 जागा, म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केलात की त्याचा तोडगा निघायची तिढा नाहीये, पण 44 किंवा आपण 50 धरून चालूया. जिथं 2017ला शिवसेनेचेच नगरसेवक आणि उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. त्यासाठी तुम्ही मुळात आग्रही असणार आहात का की ह्या जागा आम्हाला? मी परवा देखील सांगितले की महायुतीच्या सगळ्या स्ट्रॅटेजी तयार आहेत, पण त्या शेवटी एक्सपोज आपण करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अनेक वेळा खासदारकीच्या निवडणुकीला आपल्याच माध्यमातून अनेक लोकांनी टीका केली होती की शिवसेनेला फक्त 7 जागा खासदारकीच्या मिळणार आहेत, 8 जागा मिळणार आहेत. आम्हाला 13 मिळाल्या. विधानसभेच्या निवडणुकीला 50च्या पुढे जागा मिळणार नाहीत, 50च्या पुढे जागा मिळणार नाहीत. आमचे 60 आमदार निवडून आले आहेत. आम्ही 81 ठिकाणी लढलेलो आहोत. त्याच्यामुळे ह्या चर्चा होत असतात, पण मान सन्मानानंच महायुतीमध्ये सगळे नेते काम करत आहेत. त्याच्यामुळे कुठेही कार्यकर्त्यांमध्येही शंका निर्माण होईल असं जागा वाटप होणार नाही. सन्मानाचंच जागा वाटप होईल. पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये विकासक जे आहेत गोखले म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी ट्विट केलेलं पाहायला मिळते. या प्रकरणामध्ये एक वेगळं, म्हणजे हे अनपेक्षित आहेत साधारणपणे असं होणं असं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे जरी झालं तरी जैन समाज जो आहे तो 1 तारखेला जे ते उपोषण करणार आहे त्यावरती मात्र ठाम असणार आहे. या बाबतीत मला कालची जी माहिती आहे, काल मी पुण्यामध्ये होतो, कालची जी मला माहिती आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रवींद्र धंगेकर जे आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे. कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही माननीय देवेंद्रजींची आणि एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे. त्याच्यामुळे जैन समाजावर कुठचाही अन्याय होणार नाही ही महायुती सरकारची जबाबदारी राहील. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. पण त्याच्यात गोखले बाजूला झाले असं तुमचं म्हणणं आहे का? ते का झाले त्यांच्याशी बोलावं लागेल. पण याच्यामध्ये जे राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय या बाबतीमध्ये जे काही गैरसमज असतील ते 2 दिवसामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर होतील आणि महायुती म्हणून एक संघपणानं आम्ही पुण्यामध्ये देखील निवडणुकीला सामोरं जाऊ. रवींद्र धंगेकरांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की सत्ता जर अन्यायाविरुद्ध असेल तर सत्तेला आम्ही आव्हान देतो. थेट इशारा त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिलेला पाहायला मिळतो. आत्ताच मी त्यांच्याशी बोललो टेलिफोनवर. ते म्हणाले की माझ्याकडनं असं काही स्टेटमेंट गेलेलं नाही आहे. तर मी परत त्यांच्याशी एकदा बोलेन. काल शिंदेसाहेब देखील त्यांच्याशी सविस्तर बोललेले आहेत. आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की एखाद्याच्या वक्तव्यामुळं, एखाद्याच्या वागण्यामुळं, एखाद्याच्या बोलण्यामुळं महायुतीवर कुठेही परिणाम होता कामा नये, महायुतीमध्ये मिठाचा काढा पडता कामा नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आज जर त्यांचं काही परत गैरसमज झाला असेल रवींद्र धंगेकरांचा तर मी आज पुन्हा त्यांच्याशी एकदा बोलेन. परंतु साहेबांनी त्यांना ज्या काही सूचना करायच्या त्या काल आळंदीच्या कार्यक्रमामध्ये केलेल्या आहेत. नाही, मी आताच त्यांच्याशी बोललो की बाबा अशा पद्धतीची काही स्टेटमेंट शहासाहेबांबद्दलची का तुम्ही केली का? त्यांनी मला सांगितलं की असं काही वक्तव्य मी केलेलं नाही, त्याचा काहीतरी विपर्यास केला गेला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावर ते स्वतः स्टेटमेंट देणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून छटपूजेचं आयोजन करण्यात आलं आणि उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा असल्याचा देखील आरोप विरोधकांकडून केला जातो छटपूजेच्या निमित्ताने. त्यामुळे सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन का काम करायचं नाही मला हे लॉजिकच कळत नाही काही लोकांचं. ज्यावेळी विधानसभेला युबीटीला मुस्लिम समाजाची मतं लागली त्यावेळी त्यांच्यापर्यंत जाण्याचं काम युबीटीने केलं ना की नाही केलं? आता त्यांना वाऱ्यावर सोडून द्या किंवा युबीटी असं म्हणतच नाही की मुस्लिम समाजाचं आम्हाला मतदान झालं. याचा अभ्यास देखील मुस्लिम समाजाने केला पाहिजे. मुस्लिम समाजाचा फायदा करून त्यांनी घेतला. तसं महाराष्ट्रामध्ये राहणारे सगळे जाती धर्म आहेत ते जर महाराष्ट्रावर प्रेम करत असतील, देशावर प्रेम करत असतील तर त्यांच्यासाठी आध्यात्मिक कार्यक्रम करणं हे काही चुकीचं नाही. मुख्य निवडणूक आयोगाची आज दुपारनंतर पत्रकार परिषद आहे. कदाचित ते बोगस मतदान किंवा या संदर्भात सुद्धा भाष्य होऊ शकेल. कदाचित निवडणुकांसंदर्भात सुद्धा नाही, आधी पत्रकार परिषद होऊ दे. कारण त्याच्यावर 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की मतदार यादी पूर्ण करण्याची तारीख ही बहुतेक 7 तारीख आहे. 7 तारीख आहे. त्याच्याबद्दल काही सूचना असतील, कदाचित निवडणुका जाहीर होणार असतील, मला माहीत नाही. पत्रकार परिषद झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार आहे की निवडणूक आयोग काय नक्की निर्णय घेत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.